आजची आसमानी संकट आहे, कारण तालुक्याची सरासरी 400 मिलीमीटर आहे आणि 24 तासात 200 मिलीमीटर पाऊस झाला. स्वाभाविक आता या सगळ्या व्यवस्था आपल्याला अपुऱ्या पडतात. काही ठिकाणी अतिक्रमणामुळं अडचण झालेली आहे शेतकऱ्यांची, ग्रामस्थांची. पण आता यंत्रणा पूर्ण सतर्क आहेत. पुरामध्ये काही गाडी घातल्यामुळे काही लोक, 1-2 लोक वाहून गेले वगळता, मात्र अन्य ठिकाणी अशी काही जीवितहानी झाली नाही आहे. त्यामुळे ताबडतोबीनं जिथं आवश्यक त्या ठिकाणी बोटीचा वापर करावा. तिथे आता NDRFचे काही जवान आलेले आहेत, त्यांची मदत घ्यावं सूचना दिलेल्या आहेत. स्थानिक ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात मदत करत आहेत, त्यांची मदत फार मोठी होते. प्रशासन काही एकटं काही करू शकणार नाही, स्थानिक लोकांच्या मदतीशिवाय शक्य नाही. म्हणून सगळ्या स्थानिक नागरिकांना आम्ही आवाहन करतो, जेवढी शासनाला मदत करता येईल तो प्रयत्न करावा. आणि हे आसमानी संकट आहे, पण निश्चितपणे आम्ही त्याच्यावर मात करू, त्याच्यामध्ये काही